छत्रपति शिवाजी महाराज पर आपत्तिजनक बयान देना प्रशांत कोरटकर को भारी पड़ गया। मराठा समाज और मराठा क्रांति मोर्चे के कार्यकर्ताओं ने जालना पुलिस थाने में उनके खिलाफ शिकायत दर्ज कराई, जिसके बाद पुलिस ने कोरटकर पर मामला दर्ज किया। प्रशांत कोरटकर ने महापुरुषों को लेकर आपत्तिजनक बयान दिया, जिससे समाज की भावनाएं आहत हुई। इस पर मराठा क्रांति मोर्चे के समन्वयक अशोक पडोड़े ने शिकायत दर्ज कराई। पुलिस ने उन पर धार्मिक भावनाओं को ठेस पहुंचाने और देश की एकता और संप्रभुता को खतरे में डालने के आरोप में मामला दर्ज किया। कोल्हापुर और नागपुर के बाद अब जालना में भी उनके खिलाफ केस दर्ज हो चुका है। कोरटकर फिलहाल फरार है और पुलिस की 2 टीमें उनकी तलाश में जुटी हुई है। इस मामले की आगे की जांच कोल्हापुर के राजवाड़ा पुलिस स्टेशन को सौंप दी गई। राजेश प्रशांत कोरटकर हा एका माथेपूर्व व्यक्तीनं युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अतिशय वाह्यातपणे संवाद केला होता, वक्तव्य केले होते आणि महापुरुषाचा त्यांनी अपमान केलेला होता। त्या विरोधात त्यांच्या विरोधात या ठिकाणी फिर्याद देण्यासाठी आणि गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आलो होतो। त्याप्रमाणे IPCच्या नवीन भारतीय न्याय संहिता 152, 196, 197, 299, 302, 351 आणि 352 या कलमाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि कुठल्याही समाजाच्या महापुरुषाच्या विरोधात एखाद्या समाजातला हा काही समाजाचा विषय नाही, समाजामध्ये कुठल्याही वाईट प्रवृत्तीचे लोक असतात, त्या पद्धतीनं कोरटकरनी हे अतिशय वाईट कृत्य केलेले आहे आणि त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणे आवश्यक होतं आणि त्या पद्धतीने गुन्हा दाखल झालेला आहे। मी या ठिकाणी या पोलीस स्टेशनचे PI असतील, DYSP असतील, या जिल्ह्याची SP असेल, त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी हा विषय समजून घेतला आणि महापुरुषाचा अपमान होऊ नये या दृष्टिकोनातून त्यांनी FIR या ठिकाणी दाखल करण्यासाठी जी काही आवश्यक कारवाई ती केली, त्याबद्दल त्यांचे आम्ही सकळ मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा आणि शिवप्रेमी नागरिकाच्या वतीने आम्ही आभारी आहोत। आता काय मागणी? मागणी हीच आहे की आता FIR दाखल झाला आहे, तर त्याच्याविरुद्ध जे काही त्यांनी अतिशय वाईट कृत्य केलं आहे त्याबद्दल त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि पहिली सगळ्यात मागणी आहे की राज्य सरकारनं तातडीनं त्याला अटक केली पाहिजे, तो जिथं कुठूनही असेल। आज कुणाला अटक करणं किंवा त्याचा ट्रेस आउट करणं हे अवघड काम नाही आहे, तर प्रामाणिकपणे राज्य सरकारनं हे काम जर केलं तर तो अटक होईल आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून पुढची कारवाई राज्य सरकारनं तातडीने केली पाहिजे।